नालासोपाऱ्यात परप्रांतीय रिक्षाचालकांना मराठीचे धडे। नालासोपारा येथील निळेमूळ परिसरातील राजीव गांधी विद्यालयात परप्रांतीय रिक्षाचालकांसाठी मराठी भाषा प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले। कोकण आरटीओ, कोकण मराठी साहित्य परिषद आणि राजीव गांधी विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने हा उपक्रम राबविण्यात आला। दैनंदिन संभाषण, सामान्य मराठी शब्द आणि प्रवाशांशी संवाद साधण्याचे प्रशिक्षण रिक्षाचालकांना देण्यात आले। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या निर्णयानंतर सुरू झालेल्या या उपक्रमाला रिक्षाचालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। ब्युरो रिपोर्ट, सिंधू प्रभात, नालासोपारा। नमस्कार साहेब, माझे नाव मनीलाल पटेल आहे। मी मराठी शिकलो आहे। माझे सरांनी खूप चांगले मराठी शिकवतो। मराठी शिकण्यावरून संभाषण खूप बरी आहे। भांडण होणार नाही, पब्लिकला त्रास होऊ नका। मराठी शिकने से खूप अच्छे संवाद झाले। काय सांगाल, कसा रिक्षा चालकांचा प्रतिसाद आहे आणि कसं बघताय? हा जो मराठी भाषेचा उपक्रम आहे, अमराठी भाषिक म्हणजेच ज्यांची मातृभाषा मराठी नाही त्या अमराठी भाषिकांना मराठी शिकवण्याचा, त्यामध्ये रिक्षा चालक आले, ओला उबेरवाले आले, टॅक्सी चालक आले, तर ह्या सगळ्यांना आणि तुम्ही पाहाल तर वाहन चालक जेव्हा आपला परवाना घ्यायला जातो तेव्हा त्याच्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं असतं की वाहन चालकाला मराठी यायलाच पाहिजे। हा नियम आहे, पण आतापर्यंत त्याकडे दुर्लक्ष केलं होतं। पण आपल्या परिवहन मंत्री यांनी ह्याचा या वेळेला जोरदार प्रयत्न केलेला आहे की नाही, मराठी भाषा ही आलीच पाहिजे आणि ह्याचा स्वीकार ह्या सर्व वाहन चालकांनीही केलेला आहे आणि त्यांचा आपल्याला उत्तम प्रतिसाद मिळालेला आहे। आणि हे उपक्रम राबवण्यासाठी कोकण मराठी साहित्य परिषद तसेच मुंबई मराठी साहित्य म्हणजे या शिकवणी वर्गासाठी साहित्य क्षेत्रातले व्यक्ती उतरलेले आहेत। कोकण मराठी साहित्य परिषद ही मोठी संस्था आहे आणि साहित्यिक आहेत, तर यामध्ये कुठलंही राजकीय व्यक्ती नाहीये किंवा इतरही कोणी नाहीये। ह्यात सगळे साहित्यिक उतरलेले आहेत आणि ते ह्यांना प्रशिक्षण देत आहेत। त्याच्यामुळे आम्हाला तर म्हणजे पूर्ण खात्री आहे की आम्ही ह्यांना पूर्णपणे मराठी शिकवू। सर, आज जो क्लासेसचा समारोप झालेला आहे, कसं बघताय याकडे? कशा प्रकारे चालकांचा प्रतिसाद? ऍक्च्युली चालकांचा प्रतिसाद हा सुरुवातीला कमी होता, परंतु दिवसेंदिवस याची महाराष्ट्र शासनाने दखल घेतल्यामुळे आणि ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात शासनाने क्लासेस चालू केल्यामुळे त्याच्यात प्रतिसाद वाढत गेला। ज्या ठिकाणी 25 रिक्षा चालक जे हिंदी भाषिक आहे ते येऊन प्रशिक्षण घेत होते, आता ते वाढता ते 250, 300, 400, 1000, कुठे तर 1600 पण झालेले आहेत। त्याच्यामुळे त्यांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतोय आणि कुठेतरी एक बंधुत्वाची भावना त्यांच्यामध्ये निर्माण झालेली आहे। मला सांगा, जे अगोदर जे भाषेवरून वाद व्हायचे हे कुठेतरी आता मिटतील का, काय सांगा? 100%, कारण एक भाषिक व्यक्तीला जर भाषा ही लोकल आपला संवाद साधला जातो, त्याचे आपल्याला प्रॉब्लेम समजतात, त्यावेळेस आपल्याला तो संवाद झाल्यामुळे ते आपल्याला व्यवस्थित समजून घेतात। समजून घेतल्यामुळे वाद कमी होण्याची पूर्ण शक्यता आहे।